वाशिम जिल्ह्यात बोगस जन्मत प्रमाणपत्र संदर्भात किरीट सोमय्या यांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केल्यानंतर तपासात 1.5 लाख प्रकरणं बोगस असल्याचं उघड झालं असून ती रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली। राज्यातील अनधिकृत मशिदींवरील भोंगे लवकरच बंद होणार आहेत। मुंबईतील भोंगे पुढील 1 महिन्यात उतरवले जातील तर उर्वरित भोंगे पुढील 3 महिन्यात उतरवले जातील अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे। वाशिममध्ये जिल्हाधिकारी भेटीदरम्यान सोमय्या बोलत होते। आमदार सुधीर मुनगंटीवारांनी बल्लारपूर मतदारसंघात फिरतं तक्रार निवारण कार्यालय सुरू केलंय। काही ठराविक दिवशी हे कार्यालय मतदारसंघातील गावखेड्यात फिरणार आहे आणि या उपक्रमाला काही दिवसातच उदंड प्रतिसाद मिळतोय। गावातच तक्रारीचं निराकरण केलं जातंय। किल्ले रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचा समारोप झालाय। खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झालाय। यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। नाशिकच्या येवला आगारात 5 नव्या एसटी बसेस दाखल झाल्या। आमदार किशोर दराडे यांच्याकडून या बसेसचं लोकार्पण झालं, तर या बसेसचं यापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं होतं। अलिबागमधील नागाव समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग प्रतिष्ठेचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी नागाव ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहे। वन विभाग आणि नागाव ग्रामपंचायत यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला। या कराराच्या माध्यमातून नागाव किनाऱ्याला पर्यावरणपूरक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल। पीएमपीएलए बसमधील प्रवाशांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित केलंय। पुढील 3 महिन्यात प्रतिदिवस 15 लाखांपर्यंत प्रवासी संख्या नेण्यासाठी प्रयत्न केले जातील। त्यानुसार बसेसची दुरुस्ती केली जाणार आहे। संभाजीनगरच्या विकास आराखड्यातील आरक्षणामध्ये बदल करण्यात आलाय, तर किराडपुरा, जसवंतपुरा, इंदिरानगर, शहाबाजार आणि हर्षनगर या भागातील 11 आरक्षणं रद्द केली आहेत। तसंच 4 रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली आहे। त्याचबरोबर प्राथमिक शाळा, उद्यानं, पार्क, शॉपिंग सेंटर, खेळाचं मैदान आणि एसडीसी यांसारखी आरक्षणं वगळण्यात आली। हिंगोलीतील डोंगरगाव आणि शेवाळामधील 2 तलाठींची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि या तलाठींच्या कारभाराबद्दल नागरिकांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे तक्रार केली होती। त्यामुळे या तलाठींची चौकशी करण्याचे आदेश दिले असून 4 दिवसात या चौकशीचा अहवाल येणार आहे। किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 28 आणि 29 मे रोजी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। पायरी मार्गालगत असलेल्या डोंगरकड्यांवरील दगड दरडी मोकळा करण्याचं काम या 2 दिवसात करण्यात येणार आहे। त्यामुळे रायगडावर जाणारा पायरी मार्ग 2 दिवसांसाठी बंद असणार आहे। जालन्यातील परतूर तालुक्यातील लोणीमध्ये विजेच्या तारेची दुरुस्ती करण्यासाठी झालेल्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला, तर यानंतर जेसीबीतून कर्मचाऱ्याचा मृतदेह विजेच्या खांबावरून खाली उतरवण्यात आला। हिंगोलीत पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती विभागाकडून कर्मचाऱ्यांना बोट प्रशिक्षण देण्यात आले। पूर परिस्थिती नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी तयारी केली जाते। तुर्भेमध्ये नागरिकांचे हरवलेले मोबाईल पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केलेत। पोलिसांनी एकूण 52 मोबाईल नागरिकांना परत केलेत। तसंच मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार दाखल करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। नाशिकच्या एका कंपनीत लागलेली आग तब्बल 55 तासांनंतर नियंत्रणात आली आहे। कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली। सातारा जिल्ह्यात पाऊस, खड्डे आणि महामार्गावर सुरू असलेली कामं यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। वाहतूक कोंडीमुळे बोरगाव, नागाटणे, मसूर उमरज अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत। अनेक ठिकाणी महामार्गावर रुंदीकरणाची कामं सुरू आहेत, त्यामुळे या ठिकाणावरून धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील आडवणमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। आडवण पारदेवी एमआयडीसी होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला। माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड यांनी काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली आडवण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अर्धनग्न मोर्चा काढला। जळगाव शहरातील नवीन बस स्थानकात पावसाच्या पाण्यामुळे पाण्याची गळती लागली आहे। प्रवासी ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी स्लॅबमधून पाणी गळतीये, त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसाळ्यापूर्वी बस स्थानकाची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी करतात। कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली, त्यामुळे या घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती। मात्र दरड काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाल्यानं वाहतूक काही वेळात पूर्ववत झाली आहे। करूळ घाटातील वाहतूक सुरू झाली आहे। घाटात पावसामुळे दरड कोसळली होती, त्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली।
सोलापुरात अवकाळी पावसाचा उडीद पिकाला फटका बसलाय। ऐन काढणीला आलेलं उडीद पीक पावसामुळे जमीनदोस्त झालंय, त्यामुळे उडीद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे खरबूज पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी प्रभाकर पाटील यांचं 5 ते 6 लाखांचं नुकसान झालंय, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। सोलापुरात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। वादळी वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातील 80 घरांची पडझड झाली आहे। तसंच वीज पडल्यानं 57 जनावरांचा मृत्यू झालाय, त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। त्यासाठी शासनानं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। जालन्यातील चंदनझिरा भागात वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल पूर्णपणे वाकून गेला। तसंच वीज पुरवठा करणाऱ्या तारा नागरिकांच्या घरावरील पत्र्यावर लोंबकळत आहे। या तारांमध्ये वीज पुरवठा सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। तर पुढील 3 दिवस जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुढचे 5 ते 7 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचं सावट आहे। उद्या पश्चिम विदर्भात सोसायटीच्या अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक विभागानं वर्तवला। अकोला बुलढाणा जिल्ह्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। तसंच किल्ले रायगडावर धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे। उंच उंच डोंगरावर संपूर्ण धुक्याची चादर पसरली आहे, त्यामुळे हे निर्माण झालेलं मनमोहक दृश्य डोळ्याचं पारणं फेडणार आहे। रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। या भागातील समुद्रामध्ये उंच लाटा उसळताना दिसत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील नागरिकांसह मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनानं दिल्या। हिंगोलीत गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्यामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय। वाऱ्यामुळे आंबे गळून पडले, त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। धाराशिवमध्ये 7 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। यामध्ये माकणी मंडळात 81 मिलीमीटर सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। तसंच पावसामुळे आंबा, केळी, भाजीपाल्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे। बीडमध्ये बदलत्या वातावरणाचा ढोबळी मिरचीच्या पिकांवर परिणाम झालाय। ढोबळी मिरचीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। बोका नावाच्या विषाणूमुळे ढोबळी मिरचीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे पीक उपटून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी देवाला अर्पण केलेला हार प्रसाद म्हणून भाविकांना भेट मिळणार आहे। मंदिर समितीनं देवाला अर्पण केलेला हार प्रसाद म्हणून भाविकांना भेट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच या फुलांच्या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती करण्याचा प्रयत्न केला जातोय। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील पोम्मेडी खुर्दमधील संरक्षक भिंत कोसळली आणि या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले। या संरक्षक भिंतीचं काम सुरू होतं। या दरम्यान अचानक भिंत कोसळली आणि या जखमींमध्ये 2 वर्षीय बालकाचा समावेश आहे। दुर्घटनेत हे तिघही ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यांना ओढून काढावं लागलेलं आहे। बुलढाण्यातील जामोद तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परनं 2 चिमुकल्या मुलांसह त्यांच्या आजीला धडक दिली होती। या अपघातात 2ही मुलं जखमी झाले होते, तर आजीचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी टिप्परला जाळून टाकलं। गडचिरोलीमध्ये पोलिसांनी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय। पोलीस नक्षलवाद्यांमध्ये तब्बल 2 तास धुमचक्री सुरू होती। तर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदी काठावर शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला। प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात 4 नक्षलवादी ठार झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्तीसगडमधील नक्षलविरोधी कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली, तर गडचिरोलीचा नक्षलवाद जवळपास संपवला। केंद्र सरकारनं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हाती घेतलंय आणि काव्यांमध्ये 27 नक्षलवादी मारले गेले। त्यासाठी शिंदेंनी मोदी आणि अमित शहांचं अभिनंदन केलं। बीडमधील नाळवाडी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा कळस पाहायला मिळाला। ग्रामपंचायतीत कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून ग्रामसेवकच पैसे मागत असल्याचा व्हिडिओ शेतकऱ्यानं रेकॉर्ड केलाय। पैसे नाहीत असं सांगितल्यानं पैसे उसने घ्या पण आम्हाला द्या असा दबाव शेतकऱ्यावर आणल्याचाही व्हिडिओ दिसतो। लातूर शहरातील सूतमिल रोड परिसरात एमडी ड्रग्सची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। एका पाणीपुरी स्टॉलजवळ ड्रग्सची विक्री केली जात होती। पोलिसांनी कारवाई करत महिलेसह 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय। त्यांच्याकडून 16.36 किलोग्राम वजनाचे एमडी ड्रग्स पावडर आणि मोबाईल असा 2,82,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जळगाव लगतच्या रावेर तालुक्यातील रेंबोटा परिसरातील वृद्ध महिलेची नातेवाईकांनी फसवणूक केली। या वृद्ध महिलेनं उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्यानं आपलं घर विकलं। त्यातून आलेले 1 लाख रुपये तिच्या नातेवाईकांनी लाटल्याचा आरोप या महिलेनं केलाय। दरम्यान या वृद्ध महिलेनं थेट जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत न्यायाची मागणी केली।
जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। पाझर तलावासाठी 4 ऐवजी 8 एकराची जमीन लाटल्याचा आरोप या महिलेने केला आणि ही जमीन पुन्हा नावावर करून द्यावी या मागणीसाठी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला। दरम्यान यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत महिलेला रोखल्यानं अनर्थ टळलेला। बुलढाण्यात दिव्यांग ग्रामसेवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। चिखली तालुक्यातील असोला बुद्रुकमध्ये ग्रामसेवक संतोष सवडतकर यांना मारहाण झाली आहे। ग्रामस्थ जाफर खा अहमद खा यांना सवडतकर यांच्या मोटरसायकलला धक्का देऊन खाली पाडलं, शिवीगाळ केली आणि कॉलर पकडून मारहाण केली। परभणीच्या साळ्या सोनेगाव खून प्रकरणातील 4था आरोपी अजूनही फरार आहे। साळ्या पाठी इथं झालेल्या मारहाणीत विष्णू पवार या तरुणाचा 3 मे रोजी मृत्यू झाला। या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर 4था आरोपी सापडत नसल्यानं विष्णू पवारच्या कुटुंबियांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला। वर्ध्यात आमदार राजेश बकाने यांनी पोलीस उपनिरीक्षकांची कानउघडणी केली। ग्रामीण भागात गावठी दारूचे महापूर सुरू असल्याच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षकांची कानउघडणी करण्यात आली। तसंच दारूबंदी असूनही दारू मिळतेच कशी असा सवाल यावेळी बकानेंनी उपस्थित केला। पुण्यातील इंदापुरात बस स्थानकावर 2 गटात राडा झालेला। या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। या राड्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाशिकमधील श्रमिक नगरात वाहनांची तोडफोड झाली। टवाळखोरांनी 12 चारचाकी वाहनांची कोयता लोखंडी रॉडने तोडफोड केली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। तसंच तोडफोडीमुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। संभाजीनगरमध्ये एका कंपनीतील मशिनीवर पाकिस्तान जिंदाबाद लिहिणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली। उमर असं या तरुणाचं नाव असून त्यानं मशिनीवर अशा प्रकारचा मजकूर लिहिल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनानं पोलिसांना दिली आणि त्यानुसार कारवाई करत त्याच्याकडून लॅपटॉप सिम कार्ड जप्त करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या दरोडेखोर थैमान घालतायत। अलोकनगरमध्ये शस्त्रधारी 6 दरोडेखोरांनी कुलूप तोडून कुटुंबियांना शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत लुटलेलं आहे। या प्रकरणात पोलिसांनी घरफोडीचं कलम लावून गुन्ह्याचं गांभीर्य कमी केल्याचा आरोप केला जातोय।